सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहे। सोमेश, साधारण किती फेरी आतापर्यंत झालेले आहेत आणि सध्याचे ट्रेंड जे कायम दिसत आहेत ते सेटल होण्यासाठी अजून किती आपल्याला वाट बघावी लागू शकते? साधारणतः अजून अर्ध्या तासामध्ये, अर्ध्या ते पाऊण तासामध्ये चित्र स्पष्ट होईल इतकं नक्की आहे। परंतु सध्या जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतलेली आहे। आता सध्या आपण आहोत भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली कार्यालयामध्ये। इथे अजूनही शुकशुकाट आपल्याला दिसतोय। भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा किंवा नेत्यांपेक्षा माध्यमकर्मींची, पत्रकारांची संख्या जास्त आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कुठेतरी सावध दिसतोय। जरी त्यांच्या बाजूनी प्राथमिक अंदाज दिसत असले तरी सुद्धा भाजपचे कार्यकर्ते किंवा नेते अजूनपर्यंत इथे कुठल्याही प्रकारचं सेलिब्रेशन करत नाहीयेत। आपण जिथे उभे आहोत त्याच्या अगदी पाठीमागे भाजपकडून मिठाई बनवण्याचं काम सुरू आहे, परंतु ते काम उघडपणे केलं जात नाहीये। जसजसे निकाल स्पष्ट होतील आणि भारतीय जनता पक्ष जिंकतोय हे दिसेल त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते निश्चितच तिथली मिठाई असेल, जिलेबी असेल ती बाहेर आणतील, बाहेर लाडू वळायला सुरुवात करतील। पण अजूनही भाजपकडून सावध पवित्रा दिसतोय। जे चित्र सध्या दिल्ली भाजपच्या कार्यालयामध्ये दिसतंय त्यावरून आपण हे नक्की सांगू शकतो। आणि दिल्लीमध्ये भाजपचे 2 कार्यालय आहेत, एक दिल्ली प्रदेशाचं कार्यालय आणि जे प्रत्यक्ष राष्ट्रीय मुख्यालय, या दोन्ही ठिकाणी भाजपकडून अजूनपर्यंत सावध भूमिका घेतलेली स्वरूपाचं सेलिब्रेशन अजूनपर्यंत निश्चितपणे म्हणजे अजून आतमध्ये नेमक्या कुठल्या मिठाया ठेवलेल्या आहेत आणि त्या नेमक्या कधी बाहेर आणायच्या याची संधी सध्या पक्ष शोधताना दिसत आहेत। कदाचित दोन्हीकडे अशा प्रकारे चित्र असू शकतं। त्यामुळे 66 जागांचे कल हाती आलेले आहेत। यानंतर अजून 4 जागांचे कल थोड्याच वेळात हाती येतील। मात्र ज्यावेळी अर्ध्या ते पाऊण तासानंतर चित्र स्पष्ट होईल त्यानंतर आता या सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला सुरुवात होईल। कोणाचे लाडू पेढे बाहेर येणार आणि कोणाच्या कार्यालयामध्ये शुकशुकाट होणार यासाठी अजून काही मिनिटं आपल्याला वाट बघावी लागणार आहे। मात्र सध्याचे जे हायलाइट्स आपण बघतो आहोत, 69 आता या क्षणाचे अपडेट, 70 पैकी 69 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि केजरीवाल, सिसोदिया अजूनही पिछाडीवर आहेत। माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री हे तीनही उमेदवार आपचे सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। भाजपने 42 जागांवरची आघाडी अजूनही कायम ठेवलेली आहे आणि हे निश्चितपणे लक्षवेधी म्हणावं लागेल। 69 जागांपैकी 42 ठिकाणी भाजपनं आघाडी कायम ठेवलेली आहे। त्यामुळे बहुमतापेक्षा सुद्धा पुढे साधारण 6 ते 7 जागा अधिक ठिकाणी भाजपने आपलं लीड कायम ठेवल्याचं चित्र आहे। गणेश ठाकूरकडे पुन्हा एकदा आपण जाऊया। गणेश, भाजपने आता अजून या क्षणी तरी लीड कायम आणि टिकवून ठेवल्याचं चित्र आहे। मात्र आत्तापर्यंत जे ट्रेंड्स येत आहेत त्याच्यामध्ये काय कुठले बिग अपसेट्स, जे आपचे 3 चेहरे तर आहेतच, मात्र याशिवाय कुठले वैशिष्ट्यपूर्ण निकाल दिसत आहेत की जे धक्कादायक वाटत आहेत, अपेक्षित वाटत आहेत? हे पहा, हे 3 नावं तर आपण घेतोय, पण त्याचबरोबर ग्रेटर कैलाशमधून सौरभ भारद्वाज, त्याचबरोबर सोमनाथ भारती देखील मागे चालत आहेत। तर हे आपचे मोठे आणि चेहरे होते। गोपाल राय पुढे चालले आहेत। गोपाल राय आणि सत्येंद्र जैन ज्यांच्यावर आरोप झाले, जे जेलमध्ये झाले, एक्साइज पॉलिसी संदर्भात त्यांच्यावर आरोप झाले, ते यंदा यावेळेस निवडणुकीमध्ये पुढे आहेत। आणि सर्वात मोठा चेहरा म्हणजे भाजपचा करोल बाग इथून दुष्यंत गौतम हे पुढे चालले आहेत। आणि दुष्यंत गौतम हे खूप मोठ्या प्रमाणात एक मताधिकार घेऊन पुढे येतील, कारण त्यांच्याबद्दलचा एक चर्चा इथं आहे की जर समजा भाजपचं सरकार आलं तर दुष्यंत गौतम हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतात। त्याचबरोबर राजकुमार चौहान मंगोलपुरी इथून ते पुढे चाललेले आहेत। तर आम आदमी पार्टीचे जे मोठे चेहरे होते त्यात सर्वात मोठे चेहरे हे मागे जात आहेत। आणि काँग्रेसची एक जागा आहे ती आहे बादलीमधनं देवेंद्र यादव, एक मात्र असे उमेदवार आहेत जे अद्याप तरी पुढे आहेत। त्याचबरोबर काँग्रेसच्या रागिनी नायक या मागे चाललेल्या आहेत। अलका लांबा मागे जात आहेत। नई दिल्लीमधून परवेश वर्मा पुढे आहेत, तर अरविंद केजरीवाल आणि संदीप दीक्षित मागे आहेत। बल्लीमरांमधून आपचे इम्रान हुसेन पुढे चाललेले आहेत। ग्रेटर कैलाशमध्ये सौरभ भारद्वाज मागे आहेत। आणि दुष्यंत गौतम, म्हणजे मी म्हणतो करोल बागमधून दुष्यंत गौतम हा एक मोठा चेहरा असणार आहे, म्हणून त्यांच्याबद्दलचं मत किंवा त्यांच्याबद्दलची चर्चा दिल्लीत मागील अनेक दिवसांपासून आहे। बिजवासांमधून बीजेपीचे कैलास गेहलोत पुढे आहेत, तर राखी बिडला ज्या आपच्या एक धडाडीच्या महिला कार्यकर्ता उमेदवार होत्या, राखी बिडला त्या मादीपुरामधून मागे चाललेल्या आहेत। भाजपच्या रजौरी गार्डनमधून मनविंदर बिरसा हे पुढे चालले आहेत। म्हणून
आकडे बदलत आहेत. 43 भाजप, 25 आप आणि काँग्रेस 1, म्हणून हे बरंच काही बोलतंय. आपमधल्या मालविया नगरमधून सोमनाथ भारती मागे आहेत. तर असे मोठे चेहरे ज्यांच्या नावानं किंवा ज्यांच्या राजकारणाच्या मुळे आप दिल्लीमध्ये पूर्णतः ताकदीनं उभं राहिली. ओखलामधून अमतुल्ला पुढे आहेत. तर अलका लांबा ज्या काँग्रेसच्या एक महिला उमेदवार म्हणून किंवा महिला नेता म्हणून मोठ्या प्रमाणात मोठा त्यांना चेहरा प्रोजेक्ट केला गेला होता, म्हणून त्यांना नवी दिल्ली इथं जागा दिली गेली, माफ करा, त्यांना आतिशी विरुद्ध उभं केलं गेलं होतं. तर ते पुढे आहे. तर मोतीनगरमधनं भाजपचे उमेदवार हरीश खुराना हे पुढे चालले आहेत. तर दिल्लीमध्ये जवळपास सगळ्या 70 जागांचे कल आलेले आहेत समोर. 43 भाजप, 25 आप आणि काँग्रेस 1. खरं आहे गणेश, तू जसं सांगतोस त्यानुसार 43 जागांवर सध्या भाजपने आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. आपनी 25 जागांवर आणि काँग्रेसनी 2 जागांवर आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. आणि 70च्या 70 सर्व जागांचे कल सध्या आपण एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहत आहात. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा महानिकाल आणि या क्षणाचे 9:02 झालेली आहेत. आणि या क्षणी भाजपनी सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेली आहे आणि ही घवघवीत आघाडी घेतल्याचं सध्या चित्र आहे. भाजप 45 ठिकाणी सध्या आघाडीवर आहे. टॅलीमध्ये आपण पाहू शकतो. आपनी 23 ठिकाणी सध्या आघाडी घेतलेली आहे, तर काँग्रेसनी 2 ठिकाणी आघाडी कायम ठेवल्याचं चित्र आहे. सोमेश कोलगे आपल्याबरोबर आहेत. पुन्हा एकदा आपण जाऊया. सोमेश, अजून काही मिनिटांनी हे निकाल सेटल होतील, मात्र आत्ता जी टॅली दिसते आहे ती यापूर्वीच्या तिन्ही निवडणुकांमध्ये कधीही दिसलेली नव्हती. भाजपचा 45 हा आकडा ना पहिल्या कलांमध्ये, ना पोस्टल वोट बॅलेटमध्ये, ना कधी दिसलेला होता. पहिल्यांदाच एवढा मोठा आकडा भाजपचा इतक्या वर्षांमध्ये बघायला मिळतो स्क्रीनवर. नक्कीच 27 वर्षांनी भारतीय जनता पक्ष हा दिल्लीमध्ये कमबॅक करतोय. आता हा आकडा कायम राहिला तर भाजप नक्कीच सत्ता स्थापन करेल. जरी हा आकडा बदलला तरी सुद्धा भाजप सायझेबल वोट्स घेईल आणि पुन्हा एकदा आपली स्पेस दिल्लीमधली मिळवेल असं नक्की आहे. परंतु अजूनही आपण भाजपच्या कार्यालयामध्ये आहोत. अजूनपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सावध पवित्रा दिसतोय, भाजप पक्षाकडून सावध पवित्रा दिसतोय. कारण अजूनही इथे माध्यमकर्मींची संख्या जास्त आहे, परंतु भाजपचे कार्यकर्ते किंवा नेते हे या संपूर्ण या सगळ्या कार्यालयांमध्ये सेलिब्रेशनसाठी किंवा कुठल्याही प्रकारचा उत्साह किंवा निकाल साजरा करण्यासाठी आलेले नाही आहेत. त्याचं कारण असं आहे की अजूनही अर्ध्या पाऊण तासामध्ये जेव्हा चित्र स्पष्ट होईल त्यावेळी भाजप नक्कीच सेलिब्रेशन सुरू करेल. परंतु प्रामुख्याने आपल्याला या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा एक गोष्ट दिसली आहे, ती म्हणजे यापूर्वी अनेकदा जी अँटी इन्कम्बन्सी आणि प्रो इन्कम्बन्सीचा फॉर्म्युला मांडला जायचा की मतदानाची टक्केवारी वाढली म्हणजे अँटी इन्कम्बन्सी आहे आणि मतदानाची टक्केवारी कमी असेल तर प्रो इन्कम्बन्सी आहे. तर हा जो मुद्दा आहे हा 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये खोडून निघाला, कारण त्यावेळी मतदानाचा टक्का कमी झाला आणि त्याचं नुकसान भाजपला झालं होतं. आणि आता दिल्लीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा 2020च्या तुलनेमध्ये मतदानाचा टक्का कमी झालाय, परंतु त्याचं नुकसान हे भारतीय जनता पक्षाला झालेलं नाहीये तर सत्ताधारी पक्ष आम आदमी पक्षाला झालेलं आहे. त्यामुळे आत्तापर्यंतच्या जो सर्वेचा किंवा एक्झिट पोलचा आणि अंदाजांचा एस्टिमेटचे जे वेगवेगळे फॉर्म्युला होते ते फॉर्म्युला नक्कीच आता बदलावे लागतील. पूर्वी दोराब सोपारीवाला, प्रणव राय यांनी जो फॉर्म्युला मांडला अँटी इन्कम्बन्सी प्रो इन्कम्बन्सीचा, तो आता बदलून मतदानाच्या टक्केवारीवरून आपल्याला दिसतंय की गेल्या वेळी जिथे 60% आसपास मतदान झालं होतं त्या दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी यंदाच्या वेळी 58% मतदान झालंय आणि याचा फायदा भाजपला होताना दिसतोय जे प्राथमिक कल आहेत त्यावरून. त्यामुळे मतदान वाढलं म्हणजे ते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असतं आणि मतदान कमी झालं की मग ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूनी असतं. हा जो एक ढोबळमानाने ठरवलेला एक ठोकताळा होता तो आता बदलावा लागेल आणि पुन्हा एकदा दिल्लीच्या निवडणुकांमध्ये हे सिद्ध होतंय. निश्चितपणे सोमेश, ढोबळमानाने ठरवलेले अनेक ठोकताळे सध्याच्या राजकारणामध्ये मोडले गेल्याचं आपण पाहतो आहोतच आणि त्यानुसार सध्याचे ट्रेंड आपण दिसत आहेत. पुन्हा एकदा आपण अपडेट देऊया. 70 पैकी 70 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि यामध्ये भाजप 47 ठिकाणी आघाडीवर आहे. आम आदमी पक्षाने 22 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे तर काँग्रेसनी एका जागेवरची आघाडी कायम ठेवण्यात यश मिळवलेलं आहे. सध्याचे चित्र दिसतंय यामध्ये भाजपनी आता 50 म्हणजे अर्धशतक गाठल्याचं चित्र आहे आणि भाजपसाठी ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाचा आकडा निश्चितपणे मानला जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून 27 वर्षांपासून सत्तेपासून लांब असणाऱ्या भाजपनी कमबॅक करताना जोरदार कमबॅक केल्याचं सध्या तरी चित्र दिसतं आहे. भाजप 50 जागांवर सध्या आघाडीवर आहे. आम आदमी पक्ष 19 जागांवर,
आणि काँग्रेस एका जागावर सध्या एक जागेवर आघाडी घेताना दिसतो आहे. गणेश ठाकूर आपल्याबरोबर आहेत. गणेश, ज्या प्रकारे आपण बोलत होतो की आत्तापर्यंत मतांची विभागणी होईल यासाठी केवळ काँग्रेसवर अवलंबून न राहता भाजपनी वेगळ्या प्रकारे स्ट्रॅटेजी आखल्याचं दिसतंय आणि आत्ताचे आकडे हेच सांगताना दिसत आहेत असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर. भाजपला हे कळून सुटलं होतं की मागील 2 टर्मपासून केजरीवाल का निवडून येत आहेत, त्यांचा वोट बँक आहे, कशा प्रकारच्या स्कीम्स आहेत आणि म्हणून बजेटमध्ये ज्या प्रकारे 12 लाख रुपयांची सवलत देण्यात आली होती ते एक मोठा वर्ग भाजपसोबत त्यामुळे जोडला गेला. कारण 12 लाख ही मोठी अमाऊंट असते आणि अशा प्रकारे अनएक्सपेक्टेडली ते निर्णय घेतला गेला तर त्या निर्णयाचा परिणाम या दिल्ली निवडणुकीमध्ये झालं असं दिसतंय. आणि म्हणूनच हा भाजपचा फॅक्टर आहे. भाजपनं जी मायक्रो मॅनेजमेंट केली तो एक दुसरा मुद्दा होता. तिसरा मुद्दा म्हणजे RSSने पुढं ताकदीनं भाजपचं काम इथं किंवा पक्षासाठी इथं प्रचार केला, सिक्रेट मीटिंग्स घेतल्या आणि अनेक दिवसांपासून हे काम सुरू होतं. आणि उमेदवाराचं चयन, ज्या प्रकारचं उमेदवाराचं चयन केलं गेलं, उमेदवार जे निवडून येऊ शकतात, विनिबिलिटी हा क्रायटेरिया ठेवून भाजपनं आपले आपले उमेदवार दिले. त्यामुळं अनेक असे मोठे चेहरे होते ज्यांना विधानसभाच्या निवडणुकीमध्ये उतरवलं गेलं. त्याचबरोबर काँग्रेसचा कमबॅक, काँग्रेसचं परफॉर्मन्स, ह्या बऱ्याच गोष्टी होत्या ज्या आपच्या विनिबिलिटी फॅक्टरला अफेक्ट करत होती आणि त्याचं चित्र इथं आहे. पण अजूनही नंबर्स पुढे मागे होत आहेत. 41 भाजप झाली आहे, 28 आप आली आहे आणि काँग्रेस मला वाटतं जवळपास एक सीटवरती काँग्रेस पुढे आहे. म्हणून हे नंबर्स असे पुढे मागे होत राहतील तर 41 म्हणजे 50 पर्यंत पोहोचलेली भाजप ती आता पुन्हा 41 वर आली आणि 28 वरती आता आप आलेली आहे आणि 3 मोठे चेहरे मागे आहेत. निश्चितपणे गणेश, आणखी क्षणाक्षणाला हे आकडे बदलत आहेत. आता भाजप 37 आणि आप 32 असं चित्र झालेलं आहे. काँग्रेसने मात्र एक आकडा गेल्या अनेक मिनिटांपासून कायम ठेवलेला आहे. पुन्हा एकदा सोमेश कोलगेकडे आपण जाऊया. सोमेश, हे आकडे तर बदलताना दिसत आहेत आणि हे आकडे इतक्या मोठ्या प्रमाणात बदलत आहेत, इतक्या रेंजमध्ये बदलत आहेत, याचाच अर्थ आपण डेफिनेटली असं म्हणू शकतो की अगदी सुरुवातीचे हे कल आहेत. आकडे सेटल व्हायला अजून थोडासा वेळ लागणार आहे. सध्या याबाबत काय अपडेट्स मिळत आहेत, किती फेऱ्या झालेल्या आहेत आणि अजून किती फेऱ्या होणं बाकी आहेत? साधारण आत्ता जो 70 आकडा दिसतो आहे 70 जागांचा, हा किती फेऱ्यानंतरचा आहे? नक्कीच आता जे प्राथमिक कल आपल्याकडे येत आहेत ते सगळे ठिकठिकाणी असलेल्या आपल्या पत्रकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर येत आहेत. परंतु निवडणूक आयोगाची जर वेबसाईट आपण पाहिली तर या वेबसाईटवर सध्या 3 जागांवर भाजपला आघाडी दाखवली आहे आणि हे चित्र अगदी लगेच स्पष्ट होईल. म्हणजे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरती चित्र स्पष्ट होत असताना सुरुवातीला खूप हळूहळू निकाल समोर येतात, पण अगदी शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सगळं चित्र स्पष्ट होऊन जातं. त्यामुळे अजून अर्धा तास तरी वेळ लागेल असं दिसतंय. आणि आता जे भाजपचे कार्यकर्ते, सोमेश, या क्षणाचे अपडेट्स आपण पुन्हा एकदा देऊया. भाजप आता 35 आणि आप 34 अशी काटेकी टक्कर अशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. दिल्ली विधानसभाच्या निवडणुकीमध्ये सध्या पुन्हा एकदा चित्र बदलताना दिसत आहे. भाजपने 35 जागांवर सध्या आघाडी आलेली आहे, जी 50 जागांवर पोहोचलेली होती. 50 वरून ही आघाडी आता 35 वर आलेली आहे. तर आपनी साधारण 27-28 पासून आता 34 पर्यंत झेप घेतलेली आहे, मुसंडी मारलेली आहे. त्यामुळे 70च्या 70 जागांचे कल आपल्या हाती येत आहेत आणि त्यापैकी सध्या अत्यंत काटेकी टक्कर ज्याला म्हणतात असं चित्र 9:09 निर्माण झालेलं आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता दोन्ही पक्षांनी समसमान जागांवर जवळपास आघाडी घेतल्याचं चित्र आहे. त्यामुळे इथून पुढे ज्या प्रकारे हे कल जाणार आहेत, अत्यंत मार्जिनल जागांनी, अत्यंत कमी फरकाने उमेदवार निवडून येतील असा अंदाज एबीपी माझावर अगदी सकाळपासून आपण व्यक्त करत होतो, यापूर्वी सुद्धा आपण व्यक्त केलेलं आहे. त्याच दिशेने हे चित्र जाताना दिसतं आहे. आणि पुन्हा एकदा सोमेश कोलगे याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील. या क्षणाला सोमेश, अशी परिस्थिती आहे की दिल्लीमध्ये कलांमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत नाहीये किंवा अगदी काठावर आहे, काटेकी टक्कर आहे. नक्कीच आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार सध्या दिल्लीमध्ये आपण म्हणून जर पाहिलं तर भाजपचे जे कार्यालयातला जो माहोल आहे तो जर आपण पाहिला तर या कार्यालयाच्या वातावरणामध्ये उत्साह नाही आहे, तर कुठेतरी आपल्याला एक टेन्शन दिसतंय की भाजपच्या लोकांना सुद्धा अजूनपर्यंत काळजी आहे की ज्या पद्धतीचे कल सध्या दिसत आहेत तसेच कल कायम राहतील का. कारण इथे पत्रकारांची संख्या जास्त आहे, कार्यकर्ते नेत्यांची संख्या कमी आहे. अजूनपर्यंत कार्यकर्त्यांनी
बाहेर पडायला सुरुवात केलेली नाही, नेत्यांनी कार्यालयामध्ये यायला सुरुवात केलेली नाही. कारण सगळ्यांना कुठेतरी काळजी आहे की हे आकडे पुन्हा बदलू शकतात, अर्ध्या तासामध्ये चित्र स्पष्ट होऊ शकतं. खरं आणि हे आकडे पुन्हा बदलू शकतात असं सोमेश तू म्हणतोस आणि खरोखरच तसं होताना दिसतं आहे. कारण आता आपनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. कलांमध्ये आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा मुसंडी मारलेली आहे आणि 36 जागांवर सध्या आपनी आघाडी घेतलेली आहे. भाजपची आघाडी 33 जागांवर आलेली आहे, तर काँग्रेस 1 आणि इतर 0, एकूण 70 जागांचं चित्र. आणि याच्यामध्ये सध्या आम आदमी पक्षाने 36 जागांसह आघाडी घेतलेली आहे. बहुमताचा आकडा गाठलेला आहे सध्याच्या कलांमध्ये. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीमधल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये क्षणाक्षणाला जे चित्र बदलतंय तेच चित्र पुन्हा एकदा बदलताना दिसतं आहे. आणि एवढ्या रेंजमध्ये कदाचित आपण बघतो आहोत की पहिल्यांदाच दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये इतक्या मोठ्या फरकाने इतक्या कमी वेळामध्ये आकडे बदलताना दिसत आहेत. आणि सुरुवातीच्या कलांमध्ये आता आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा मुसंडी मारलेली आहे. 9:15 वाजत आलेले आहेत. ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होऊन साधारण 1.25 तास उलटून गेलेला आहे आणि त्यामुळे कदाचित अजून तेवढाच वेळ थांबावं लागेल जोपर्यंत दिल्लीचं चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत, असं आपल्याला म्हणता येईल. सोमेश, थांबावं लागेल कारण दिल्लीमध्ये सोमेशपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया. गणेश ठाकूर सध्या आपल्या बरोबर आहेत. गणेश, पुन्हा एकदा चित्र बदलताना दिसतंय. आप 36 आणि भाजप 33 असं सध्याचं चित्र आहे. मला वाटतं की 9:15 म्हणजे पाऊण तास झालेला आहे ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होऊन. अजून साधारण एवढाच काळ आपल्याला थांबावं लागू शकतं चित्र स्पष्ट होण्यासाठी. अगदी बरोबर. आणि हे फॅक्टर्स आणि हे नंबर्स खूप महत्त्वाचे आणि ह्या नंबर्सनं यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद दिसतोय. हा नाशिकमधून आलेला मुलगा आहे. काय म्हणशील, आता तुम्ही 35-34 बहुमताच्या आकड्यात जवळ पोहोचल्या, पण आता एक परत मागे आलेला, काय म्हणशील? आम्हाला दिल्लीमध्ये विधानसभेमध्ये ना पूर्ण बहुमताचा आकडा जोपर्यंत गाठत नाही तोपर्यंत निवडणूक जिंकल्यासारखं वाटत नाही. आणि एक तयार केलेत का नाही? चालू आहेत, नक्की 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 पावलेतात. हा, जसं जसं आता ट्रेंड चालू होईल आम्ही 45-50च्या पुढे जाऊ, त्यानुसार आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपण मस्त एंजॉय करूया. बताइए क्या लगता है, अब तक पीछे चल रहे थे, 35-35 चल रहा था, 50 तक भाजपा पहुंच गई थी, अब देखिए 35-34 चल रहा है यहाँ पे. जैसे जैसे सूरज निकलेगा ना वैसे वैसे भाजपा घटेगा, आम आदमी बढ़ेगा. आम आदमी काम किया है, भाजपा कहीं काम किया है तो बता दे किसके अकाउंट में 15 लाख दे दिया, 2 करोड़ नौकरी दे दिया, कौन सा गांव में एक प्राइमरी स्कूल बनवाया, हाई स्कूल बनवाया, कॉलेज बनवाया, बताए तो सही. आप जीतोगे आपलं लगता तुम्हाला? तर ही निश्चितपणे आम आदमी पक्षाचा जल्लोष सध्या आपण पाहतो आहोत. सध्या पुन्हा एकदा या क्षणाचे अपडेट्स. भाजप 34 आणि आप 35, काँग्रेस 1 असं चित्र सध्या आपल्याला बघायला मिळतं आहे. सुरुवातीचे हे कल आहेत आणि या कलांमध्ये क्षणाक्षणाला बदल होत आहेत. सध्या पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. आणि सध्या स्क्रीनवर आपण बघतो आहोत पुन्हा एकदा भाजपनी आगेकूच केलेली आहे. भाजपनी आता 40 जागांवर आघाडी घेतलेली आहे आणि आम आदमी पक्षाची आघाडी 29 जागांपर्यंत खाली आलेली आहे. काँग्रेस एका जागेवर कायम आहे. या क्षणाचं चित्र 70 पैकी 70 जागांचे ट्रेंड्स हाती आलेले आहेत. भाजप 40 आणि आप 29 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.